नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील थकबाकीदार शेतकरी बांधवांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आणि त्यासोबत नियमितपणे पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना 50 रुपयांचं जे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. तर त्या संदर्भात जिल्हाधिकारी संजय सिंग चव्हाण यांच्यासह जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भाग्यश्री मुंडे यांच्याकडून एक अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती देण्यात आली आहे. जर शेतकऱ्यांनी ही गोष्ट केली असेल तर त्यांना जे आहे तर ते कुठल्याही योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार नाही. आणि त्यामुळे आपल्या राज्यातील थकीत तसेच नियमित करदार शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा की आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी संजय सिंग चव्हाण तसेच आपल्या जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भाग्यश्री मुंडे यांनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचं मोठं आवाहन केलं आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती दिली आहे. आणि ती म्हणजे की आपल्या राज्यभरातील संपूर्ण शेतकरी बांधवांना जी अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जी आपल्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केली आहे, त्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आता आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी त्यांचा जो काही आधार क्रमांक आहे तर तो आधार क्रमांक आणि त्यांचा सध्या वापरत असलेला चालू मोबाईल क्रमांक जो आहे तर तो एकमेकांशी संलग्न करून त्यांनी अग्रिस्टाक पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंग चव्हाण यांच्यासह जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भाग्यश्री मुंडे यांनी केलं आहे. आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की आपल्या राज्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याबरोबरच ज्या आपल्या पीक कर्जाची प्रामाणिकपणे नियमितपणे परतफेड करणारे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आणि या योजनेची अंमलबजावणी जी आहे तर ती सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आणि त्याचमुळे यांच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी हे निवेदन करण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांनी आपला चालू मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करून ॲग्रिस्टाक करून नोंदणी केली नसेल तर तात्काळ त्यांनी नोंदणी करून घ्यावी. त्याशिवाय थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि त्यासोबत नियमित कर्जदार शेतकऱ्यांना जे आहे तर ते प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार नाही. आणि ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या काळामध्ये जे काही अल्पमुदत पीक कर्ज घेतलं असेल किंवा त्याच कालावधीमध्ये वाटप झालेल्या अल्पमुदत पीक कर्जाचं पुनर्गठन किंवा फेर पुनर्गठन करून मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये रूपांतर केलं असेल तर असं कर्ज जे आहे तर ते विचारात घेतलं जाणार आहे. आणि 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली मुद्दल व व्याजासह जी रक्कम आहे ती कमाल 2 लाख रुपयापर्यंत असेल तर कर्जाचं रक्कम जी आहे तर ती कर्जमुक्तीस पात्र असणार आहे. आणि या अगोदर जे आहे तर ते छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान जे की 2017ला आणि महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019ला जाहीर करण्यात आली होती. आणि या दोन्ही कर्जमाफीचा लाभ घेतला किंवा दोन्हीपैकी एकाही शेतकऱ्यांनी एकाही कर्जमाफीचा जरी लाभ घेतला असेल तर त्या शेतकरी पात्र असले तरी सुद्धा त्यांना फक्त मात्र 50 रुपयांचा लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे. आणि जे आपले नियमित शेतकरी आहेत तर या शेतकऱ्यांनी 2022-23, 23-24 किंवा 24-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षामध्ये पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केली तर त्या शेतकऱ्यांना कमाल 50 रुपयापर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ जो आहे तर तो देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांची थकबाकी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांनी एक रकमी समझोता योजना जी आहेत म्हणजे ज्याचं कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी योजना आणली आहे. आणि त्यांनी एक रकमी समझोता योजना अंतर्गत अतिरिक्त रक्कम स्वतः भरल्यास ते सुद्धा कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. आणि जी 2,000 लाखावरची जी काही रक्कम असेल ते रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत 27 पर्यंत जी आहे तर ती मुदत देण्यात आलेली आहे. परंतु सध्या जे शेतकरी पात्र आहेत जे की 2 लाखाची कर्जमाफी आणि 50 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान याचा लाभ मिळवण्यासाठी सर्व पात्र शेतकरी बांधवांनी आपला आधार क्रमांक जो आहे तर तो चालू मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक एकमेकांशी संलग्न करून ॲग्रिस्टाक पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंग चव्हाण व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भाग्यश्री मुंडे यांनी केलं आहे. आणि हे जे आहे तर ते प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आपल्या शेतकरी बांधवांसाठी आवाहन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपल्या सर्व शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. पावसाळा सुरू झाला की एक गोष्ट नक्की होते. एक होता नेमकं रात्री जेवताना मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना किंवा मुलं अभ्यास करत असताना लाईट जाते. पण आता त्या काळजीला फुल स्टॉप. फ्लिपकार्टवर 400 ते 500 रुपयामध्ये मिळणारे हे इमर्जन्सी बल्ब्स वीज गेल्यानंतरही 3 ते 4 तास उजेड देतात. एव्हरेडी, हॅलोनेक्स, बजाज आणि पॅनासॉनिक हे 4 जबरदस्त पर्याय आहेत. एकदा चार्ज झाले की लाईट गेल्यावर आपोआप सुरू होतात आणि संपूर्ण खोली उजळून टाकतात. पावसाळ्यात वारंवार लाईट जात असेल तर हा छोटासा खर्च तुमची मोठी अडचण दूर करू शकतो. म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचा आवडता बल्ब आत्ताच बघा.